राहुल गांधी सिरियल लायर व्यक्ती ते कायमच खोटं बोलत असतात। महाराष्ट्रातील काहींना राहुल गांधींचं खरं बोलतात असं स्वप्न पडायला लागले। मतचोरीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींसह राज्यातील नेत्यांवर बोचरी टीका। भाजप नेते अमित साटम यांच्यावर भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली घोषणा। देवेंद्र फडणवीसांनी अमित साटम यांचं केलं अभिनंदन। ऐन निवडणुकीत शेलारांना बाजूला जावं लागतंय, त्यामुळे नक्कीच मुंबई भाजपात काहीतरी घडतंय। अमित साटमांच्या नियुक्तीवरून संजय राऊतांचं विधान। संजय राऊतांनी महाविकास आघाडी जो सावळा गोंधळ सुरू आधी त्याकडे लक्ष द्यावं, मग दुसऱ्यांकडे बघावं। आशिष शेलार यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। डीजेऐवजी बँड पथक ढोल पथकावर भर द्या, नेत्यांनी पैसे नाही दिल्यास माझी बॅग उघडीच आहे, संजय शिरसाट यांचं मिश्किल वक्तव्य। शिरसाटांची बॅग उघडी आहे, लुटलेले पैसे बॅगेत आहेत, भ्रष्टाचाराच्या पैशावर गणेशोत्सव साजरा करा हा संदेश। संजय राऊतांची संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर ही प्रतिक्रिया। जमीन घोटाळ्यात मंत्री संजय शिरसाटांचा हात, नवी मुंबईतील जमीन घोटाळ्याच्या आरोपांबाबत पत्रकार परिषद। संजय शिरसाटांनी जमीन बेवलकरांना दिल्याचाही रोहित पवार यांचा पत्रकार परिषदेत आरोप। मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदेंच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी, सूत्रांची माहिती। तर केंद्र सरकारच्या निधीतून योजना राबवण्यात अपयशी ठरल्याने नाराजी, योजनांना गती देण्याचे निर्देश, सूत्रांची माहिती। नगरविकास खात्यावर मुख्यमंत्र्यांच्या नाराजीची माहिती खोटी, मुख्यमंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्र्यांनी सरकारमधील एका खात्यावर नाराजी व्यक्त केली, त्यांचं मी स्वागत करते। नगरविकास खात्यातील नाराजीच्या चर्चांवर सुळेंची प्रतिक्रिया। 130वे घटना दुरुस्ती विधेयक केवळ विरोधकांसाठी नाही, पंतप्रधान मोदींनी स्वतः विरोधात विधेयक आणलं। विरोधकांच्या विरोधानंतर अमित शहांचं वक्तव्य। लालू प्रसाद यादव यांना वाचवण्यासाठी मनमोहन सिंह यांची अध्यादेश आणला होता, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आरोप, पंतप्रधान मोदींनी स्वतः विरोधात विधेयक आणले, अमित शहांची प्रतिक्रिया। तुरुंगातून सरकार चालवायचे असं काही लोक विचार करत होते, तुरुंगातून सीएम पीएम सरकार चालवू शकतात का, शहांचा सवाल। धनखड यांनी त्यांच्या काळात चांगलं काम केलं, त्यांनी तब्येतीच्या कारणामुळे राजीनामा दिला। एएनआयला वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा दावा। मुंबईत येण्यावर मनोज जरांगे ठाम, थोड्याच वेळात मनोज जरांगे यांची अंतरवालीत पत्रकार परिषद। 29 ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे काय बोलतात याकडे लक्ष। मराठा समाजाला सरकारने 10% आरक्षण दिलेलं आहे, तरीही लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ, जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। जरांगे पाटलांसोबत सरकारची चर्चा सुरू, तोडगा निघेल, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देणार, मंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य। जरांगेंच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाला आम्ही रस्त्यावर उतरू, तर जरांगेंना कोण पैसे देतं, वेळ आल्यावर नाव जाहीर करणार, लक्ष्मण हाके यांचा इशारा। जरांगेंना 29 तारखेला मुंबईत आंदोलन करू देऊ नका, गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे तक्रार करत मागणी। सोलापूर जिल्ह्यातून 25,000 गाड्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मुंबईला जाणार। 29 ऑगस्टच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी माढ्यात सकल मराठा समाज बांधवांची बैठक। जरांगेंनी पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केला, सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही, चित्रा वाघ यांची एक्सवरून जरांगेंवर टीका। संजय राऊतांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात 11 सप्टेंबरला पुढील सुनावणी। तुम्हाला गुन्हा कबूल आहे का, कोर्टाचा नारायण राणेंना प्रश्न। मला गुन्हा कबूल नाही असं नारायण राणेंचं कोर्टासमोर उत्तर। खासदार सुप्रिया सुळे नव्या प्रारूप प्रभाग रचनेनंतर आयुक्त नवल किशोर राम यांच्या भेटीला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रभाग रचनेला विरोध। छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यस्तरीय शेतकरी हक्क बैठक, बच्चू कडू, महादेव जानकर आणि अजित नवलेंच्या उपस्थितीत बैठक। शेतकऱ्यांसंदर्भातील मागण्यांवर चर्चा आणि पुढील रणनीतीबाबत बैठकीत चर्चा।